रामराम मंडळी, तुम्ही आपल्या शेतामध्ये पूर पाहिला होता. हे जो काही भुईमुंग लावला आहे, हा जो पाईप दिसतोय इथपर्यंत 1 फूट पाणी होतं. आणि समोर तर आताही सध्या पाणी किती साचून आहे इकडच्या बाकीच्या शेतांमध्ये, आणि आमच्या स्वतःच्या शेतामध्ये पाणी दिसतंय अजून. आणि जी आपली चवळी होती बबली, हिचे हाल बघा कसे झालेत. तुम्हाला ओळखायलाच येत असेल. आता हे जो काही माथा आहे आमचा शेतीचा, हा जिथे वाल आहे आपला, हा बी पाण्यात होता. पिकाचं कसं असतं, देवळात पीक पाण्यात असा विषय असतो. तसं हे पीक पूर्ण जे शेत आहे, आता बघा इथून आपलं शेत सुरू होतं. 1 मिनिट, इथून रोडपासून तर इकडे खाली मी झूम करतो, तर हे जे शेवटचं एंड आहे दिसतोय तुम्हाला, गवत वगैरे, इथे नदी आहे या झाडाच्या पलीकडे. शेवटी नदीचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकले होते. जे 1300 फुटावर नदी इथून आमच्या शेतामध्ये. तर एवढं पूर्ण पाणी चढलं होतं, या पूर्ण एरियामध्ये पाणी चढलं होतं पुराचं. पण याच्यामधून आमचा वाल पीक वाचला आहे आणि चवळी गेली. त्याच्यामागचं कारण सांगतो मी तुम्हाला. ऑलरेडी टायटल आहे की शेतातून पाण्याचा जर निचरा होत असेल तर पीक वाचू शकतं. तर या माथ्यावरचं पाणी आमचं इथं खाली जातं, म्हणजे आम्ही याला डाब म्हणतो. आणि पलीकडच्या माथ्यावरचं पाणी अलीकडे येतं आणि खालच्या शेतातलं पाणी नदीकडे जातं. तर हे जे 3 टप्पे आहेत, हे 3 टप्पे फक्त याच्यामुळे वाचले की इथला पाण्याचा निचरा झाला, थोडा लवकर निचरा झाला. आणि आता हे जो मधला भाग आहे, जो चवळी गेली, पूर आल्यानंतर ही चवळी गेली किंवा ही सोयाबीन गेली, तर याच्या मागचं कारण आहे की या शेतातून आम्हाला पाणी बाहेर काढायला ऑप्शन नाही आहे. इकडं बघतो आपण जवळपास हा अर्धा किलोमीटरवर उड्डाण पूल आहे पेठाचा. तर तिकडचे जे शेत आहेत, तर या पूर्ण शेतामध्ये हा पूर्ण खोलगड भाग होता. ॲक्च्युली हा खोलगड भाग म्हणजे जुन्या जमान्यामध्ये इथं नदी होती, हा नदीचा प्रवाह होता. हळूहळू नदीचा प्रवाह तिकडे खाली गेला आणि इथे आता म्हणजे आजोबांनाही कळत नाही, पण सांगतात की इथं नदी होती. त्यामुळे इथून आम्ही पाणी बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे माझं म्हणणं कधी असतं की उताराला तुम्ही पाणी काढा. तुमचं टोमॅटो, भाजीपाला कोणतंही पीक असू द्या, जर पाणी काढलं तरच आपली पिकं वाचतात, कितीही परिस्थिती असली तरी. आता हे उदाहरण तुमच्या पुढं जिवंत उदाहरण आहे की अख्खा वाल पाण्यामध्ये असून बी पाण्याचा निचरा 24 तासाच्या आत झाला एवढ्या जागेचा, जे समोरचा दिसतंय तुकडा. आणि आता जिथे निचरा झाला नाही तिथे नुकसानच झालं. तर ही एक शिकवण मिळते आपल्याला की कशामुळं काय होऊ शकतं. त्यामुळं म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवावा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी. धन्यवाद मंडळी. राम राम.